अशा पद्धतीने या सीझन मध्ये चतुर्थीला तुम्ही नक्कीच अशा प्रकारे आंब्याचा मोदक बनवा. त्यावर अशी तुपाची धार सोडायची आणि गणपती बाप्पाला असा मोदकाचा नैवेद्य तुम्ही नक्कीच लावा या चतुर्थीला. 1 वाटी मैदा घ्यायचा, अर्धी वाटी रवा घ्यायचा, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं असं पसरून घ्यायचं. जवळजवळ 1 पळी तूप आहे हे आणि तूप चांगलं असं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि ते असं पसरून घ्यायचं. याच्यावर मोहन टाकायचं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलाचं सुद्धा मोहन टाकू शकता यामध्ये. आणि हाताच्या मदतीने सर्वीकडे असं लागलं पाहिजे हे मोहन. असं चांगल्या पद्धतीने असं फिरून घ्यायचं. या पिठाला सर्व असं लागलं पाहिजे. असं मस्त असं सोडून सोडून असं फिरून घ्यायचं. आता चांगल्या पद्धतीने फिरवलं गेलेलं आहे. आता हा गोळा मळताना यामध्ये आंब्याच्या रसाचा आपल्याला वापर करायचा आहे. आंब्याचा असा मी रस काढून घेतलेला आहे. यामध्ये साखरेचा वगैरे काहीच वापर केलेला नाही. थोडा थोडा आंब्याचा रस टाकत जायचा आणि एक गोळा मळत जायचा आहे आपल्याला. आंब्याचा गर थोडा थोडा टाकून असा चांगला असा गोळा मळून घ्यायचा आणि थोडस साजूक तूप किंवा असं तेल टाकायचं आणि गोळा परत असा चांगला मळून घ्यायचा. आणि जवळजवळ हा गोळा आपल्याला 15 मिनिट असाच मुरत ठेवायचा आहे. अशा पद्धतीने पारी हातावर किंवा लाटून पण घेऊ शकता तुम्ही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाटून पण घेऊ शकता. आणि हे जे मी पुरण बनवलेलं आहे हे पुरण गुळापासून बनवलेलं आहे. पुरणाचा असा गोळा टाकून घ्यायचा आणि अशा पद्धतीने बघा अलगदच लगेचच असा पुरणाचा मोदक तयार होतो. आणि वरील हा जो कणकेचा जास्त राहिलेला भाग आहे हा काढून घ्यायचा आणि असा उभार करायचा. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही असा सुद्धा मोदक ठेवू शकता किंवा हलकासा असा पकडून मध्ये असं प्रेस केलं की वेगळा छान आकार येतो मोदकाला. बघा अशा पद्धतीने आता सर्व मोदक मी असे वळून घेते. सर्व मोदक असे चांगल्या प्रकारे वळून घेतलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोदक स्टीम करून घेऊ शकता किंवा तळून सुद्धा घेऊ शकता. दोन्हीही पद्धतीने केले तर छानच लागतात हे. तेल असं चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. मोदक अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचा. मोदक एक एक करून असा बसका मोदक आपल्याला या तेलामध्ये अशी टाकून घ्यायची. मोदक तळताना जास्त अशी घाई करून घ्यायची नाही. बघा असा मोदक एक मिनिट झाल्यानंतरच आपल्याला मोदक असा थोडासा हलकासा त्याचा रंग बदलायला लागला नंतरच आपल्याला मोदक असा परतायचा आहे. मोदक असा परतता परतता बघा असा चांगला असा चॉकलेटी कलरचा रंग आल्यावर आपल्याला मोदक काढून घ्यायचा आहे बाजूला. अशा पद्धतीने आतून अगदी सॉफ्ट आणि बाहेरून अगदी असे कडक कडक असे मोदक तयार झालेले आहेत आंब्याचे. जर आंब्याच्या मोदकाची रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल तर तुमच्या मित्रांमध्ये लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.